सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की आज आपण मार्केटमध्ये बघतोय की इतक्या पोस्ट ॲडव्हर्टाईज वगैरे चालतात, आपण कन्फ्यूज होतोय. तर माझ्या गोष्टी सुरुवात अशी झालं की तारिकांनी कॉल केला पहिल्यांदा आणि म्हणजे इंटरेस्टेड नाही म्हटलं. नेक्स्ट टाइम कॉल केल्यानंतर येऊन भेटला आणि मी 4 वर्ष झालं जॉब करतोय, फ्रीलान्स जॉब मिक्स, जसं म्हणजे उद्योग भरपूर केले तर भेटलं. आणि प्रत्येकाचं असं काही ना काही माइंडसेट असते की मला असं करायचं तसं करायचं आहे. तर माझं होतं शिक्षणाच्या बाबतीत की जिथं पैसे शिकायच्या चांगल्या ठिकाणी पैसे कमी ते यादीमधून पॉसिबल झालं. आणि दुसरी ज्यावेळेस ॲडमिशन घेत होतो आपण विचारतो मित्रांना वगैरे की कुठं करू काय करू. तर भरपूर जणांचं म्हणणं आलं की स्किल इंडियाच्या अंडर चांगलं होत नाही. पण माझा एक्सपिरियन्स स्वतःचा आहे. ह्याच्या अगोदर तर मी काम करत होता. आज मी स्वतः गावात बसून काम करतोय आणि एक प्रोजेक्ट मोठा आहे माझ्याकडे, 40,000 महिन्याला कमवतो. तर 40 म्हणजे फिक्स इन्कमचं सांगतोय, बाकी तर काम येतेच जाते त्याचं वेगळं आहे. तर सांगायचं एवढंच आहे की दुसरी एक गोष्टी तुम्हाला चांगली वाटलं की आजकाल महिलाच्या बाबतीत भरपूर जण बोलतात की हे करत नाहीत ते करत नाहीत, पण एवढ्या ह्याच्यामध्ये मीच मुलगा दिसलो. तर ती एक गोष्ट मला चांगली वाटली की हे करायला पाहिजे, बरोबर आहे. आणि दुसरी गोष्ट, आता एवढं थंडी वाजते मलाच बोला येणार सांगतो. महत्वाची गोष्ट कशी सांगतोय, मी सध्या काम करतोय गावकरी कम्युनिटीवर. तर गावकरी कम्युनिटी एक प्रोजेक्ट आहे जिथे की ग्रामविकासाचं आम्ही काम करतोय, बरोबर. त्याच्यामध्ये मेन माझा रोल आहे सगळ्या गोष्टी स्ट्रॅटेजी वगैरे हे जसं CSR मधून करते, बरोबर. तर आपण जे सगळे तरुणच आहेत इथं, सगळ्यांसाठी एक महत्त्वाची गोष्ट आपल्या पण मित्राला आपण सांगायला पाहिजे की गव्हर्नमेंट झालं किंवा जे पण संस्था वगैरे आहेत ते दरवेळेस काही ना काही चांगलं करतात, बरोबर आहे. पण आपण त्याला चांगल्या वेळेला घेत नाही, बरोबर आहे. तर ते आपण रेफर करायला पाहिजे. आणि जसं ओम ग्रामनेचा मी स्टुडंट आहे, मी पण नक्कीच मदत करेन सर की आपल्या ह्याला ग्रो करण्यासाठी. बस एवढंच. पण चांगलं आहे, शिक्षण चांगलं भेटलं. मेन म्हणजे आमचे सर शिवा सर, ते सरपेक्षा मित्रासारखं आहेत. ते म्हणजे सांगतात की एखादी गोष्ट आपण गोष्ट करतोय, बरोबर आहे. की कोर्स लावला 3 महिने केला आपण, नंतर विषय सोडून घेतोय. पण ते त्यांनी गायडन्स केलेलं आहे इथं. आणि त्यांनी हे पण सांगतात बाकीचे असं म्हणतात की एक सेफ करिअर बघा, जॉब बघा. ते तसं सांगत नाही, ते म्हणतात प्रयोग करा, अडचण आली तर आली. तर थँक्यू सगळ्यांना. ओके.